तर विधान संकेत म्हणजे काय? विधान म्हणजे काय? वाक्य. आणि वाक्याच्या समोर काय दिलेले असतात? अंक दिलेले असतात. कधी वाक्य दिलेलं असतं आणि दुसरंच वाक्य दिलेलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये इंग्रजी भाषा असू शकते, त्या इंग्रजी भाषेबद्दल कोणती जपानी किंवा चायनीज भाषा असू शकते, हिंदी किंवा मराठी असू शकते. मग आता त्या हे जे विधान आहे आणि संकेत आहे, तर त्या ठिकाणी समान शब्दासाठी समान अंक किंवा समान शब्दासाठी समान संबंध, आज आम्हाला लक्षात घेणं महत्वाचं आहे. लक्ष दे बाळ, ओपन झालं नसेल तर नंतर पाय. हा, तर मग आता एका सांकेतिक भाषेमध्ये रमेश इज स्मार्ट हे शब्द 765 असे लिहितात, 765 असे लिहितात. तर 978 म्हणजे स्मार्ट अँड ब्युटिफुल. तसेच 862 म्हणजेच रोज इज ब्युटिफुल. तर त्या भाषेमध्ये ब्युटिफुल साठी काय? तर आपल्याला उत्तर काय काढायचं? ब्युटिफुल साठी काय? तर मग आता असं समजायचं, आता स्लाइड नंतर वेळ नव्हता, त्याच्यामुळे कमी वेळेमध्ये बनवायचं होतं, म्हणून या ठिकाणी वाक्य घेतलं असतं. वाक्याच्या पुढचं हेच वाक्य घ्यायचं, त्याच्या खाली घ्यायचं, म्हणजे ती सल्ले मस्त दिसतंय. बरोबर आहे का नाही? हे नंतर पुढे भाऊ जसा वेळ मिळेल तसा. पण आताच्या स्थितीमध्ये समजायचं, फटाफट इथं खाली लिहून काढलंय. म्हणजे काय केलं आपण? रमेश ही स्मार्ट साठी काय लिहिलंय? 765 लिहिलंय. स्मार्ट अँड ब्युटिफुल साठी काय आहे? 978. आणि त्याच्यानंतर रोज इज ब्युटिफुल साठी किती? 862. तर आपल्याला काय काढायचं या ठिकाणी? ब्युटिफुल साठी काय? तर असं या ठिकाणी उत्तर काढायचंय. पुढच्या याच्यामध्ये ऍडजस्ट करू. तर मग आता याच्यामध्ये सारख्या काय? सारख्या शब्दासाठी सारखे अंक. तर आता इथं काय दिलंय सांगा? स्मार्ट साठी काय सांगा? 7-7. स्मार्ट साठी 7-7. त्याच्यानंतर ब्युटिफुल साठी 8-8. ब्युटिफुल साठी 8-8. इथं 8 निघलं भाऊ, कशाला तीनदा पाहायचं? एका सांकेतिक भाषेमध्ये नोक दे क्रा म्हणजेच ब्रिंग मी फ्रूट. क्रामू सिंग साठी फ्रुट्स आर फ्रेश. पा सिंग क्रा म्हणजेच इट फ्रेश फ्रूट. नोक पिक पाक म्हणजे ब्रिंग अँड इट. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये फ्रेश साठी काय? तर आता हे उत्तर काढायचंय. तर आपल्याला काय करावं लागतं? त्या ठिकाणी उत्तर काढायचं असतं तर डायरेक्ट समजत नाही याच्यामध्ये. तर मांडताना काय करायचं? अशी मांडणी करायची. जाईन थोडा वेळ जाईन त्याच्यामध्ये. करताना मांडणी जसं नोक दे क्रा साठी काय? ब्रिंग मी फ्रूट. क्रामुक सिंग साठी किती? फ्रूट आर फ्रेश. पा सिंग क्रा साठी इट फ्रेश फ्रूट. नोक पिक पास म्हणजेच ब्रिंग अँड इट. हे असं तुम्हाला लिहावं लागणार. नाही तर ज्याचे एक्सपर्ट झाला असेल त्याचं पाठच होत आहे. मग असं बी नको व्हायला की जसा तसा प्रश्न येईल असं नाही. जसा तसा प्रश्न नाही आला तर त्याच्यासाठी काय करायचं? असं लिहायचं. आता त्याच्यानंतर पाहायचं फ्रेश काढायचं. म्हणजे फ्रेश कोणत्या ठिकाणी दिसतं तुम्हाला? इथं. आता फ्रेश साठी किती? सिंग एका क्रा आहे, होतं का नाही? असं आम्ही तिथं कन्फ्युजन झालं. डबल इथं क्रा आहे, सिंग का नाही? मग आता क्रा कशासाठी ते लक्षात घ्यायचं. ते या ठिकाणी क्रा आहे, इथं क्रा आहे, याला वॉश आउट करायचंय. मग आता या ठिकाणी काय? फ्रुट्स साठी काय आहे? क्रा आहे. तर मग आता सांगा फ्रेश साठी काय निघालं उत्तर? याचं उत्तर काय आलं? सिंग. मग नाही तर मग वॉश आउट करते, चालतं महिनाभर. हा, महिनाभर. जसं म्हणजे आता इथं तुम्हाला काय काढायचं? सिंग आहे. तर मग आता क्रा साठी काय सापडलं तुम्हाला? फ्रुट्स आणि फ्रुट्स 3 ठिकाणी सापडलं का नाही? तर मग आता या ठिकाणी पासन तिथं पा तर काही सापडत नाही समजा, पण आता येत सिंग साठी काय? फ्रेश वेळ तर समानार्थी शब्द सापडले का नाही? ते इथंच उत्तर आपल्याला शोधायचे. समजलं? त्यानंतर एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे काश्मीर शिमला आणि 97-45 म्हणजे शिमला केरळ उटी आणि 568 म्हणजे उटी दार्जिलिंग काश्मीर. तर उत्तर काढायचं आम्हाला उटी शिमला काश्मीर. काय ते? उटी बुलढाणा जालना औरंगाबाद नाही. त्या काय? काश्मीर. ओके. तर मग आता इथं पहिलं आता उटीसाठी काय? त्याच्यावर शब्द लिहायचा, शिमल्यावर शब्द लिहायचा, काश्मीरवर लिहायचा आणि मग त्याच्या ठिकाणी पुढे मांडायचा, अनुक्रमे मांडायचा. तर मग आता इथं काय? शब्द दिलेले, नावं दिलेले. आता इथं काय? समान अंकासाठी समान नाव. काय पाहिजे आपल्याला? समान अंकासाठी समान नाव. काय बघायचं?
मग आता समान अंकासाठी समान नाव. आता इथं पाहायचं आपल्याला काश्मीर, इथं दिसतंय इथं काश्मीर. काश्मीर साठी किती 8 इथं लिहायचे याच्या डोक्यावर 8. त्याच्यानंतर 2 नंबर पाहायचा आपल्याला. आता इथं उटी पहा. आता उटी साठी काय 5 आणि 5. तर त्या उटीसाठी 5 झाले. तर मग आता शिमलासाठी काय इथं हुकलं का आपलं एखादा शब्द. मग आता 97. आता इथं काय राहिलं, इथं 8 संपले समजा. इथं खाली काय राहिलं शिमला. आता शिमलासाठी किती येईल 97. इथं 97 लिहायचं. उत्तर किती येईल सांगा. 5 97 8 आहे का बघा. 4 नंबर ऑप्शन. समजलं. आता त्यानंतर बघायचंय एका सांकेतिक भाषेमध्ये डॅम ग्रेट म्हणजेच नाईस ड्रेस शब्द लय भारी आहे. आता CTT कॅटॅप म्हणजे काय गुड मॉर्निंग. डॅमिक म्हणजे काय नाईस मार्केट. आणि मॅट टॅप साठी काय एव्हरी मॉर्निंग. तर एव्हरी ड्रेस साठी काय लिहू द्या आधी. हे लिहून ठेवलं नव्हतं. तर आता बघायचं सांगा मग काय डॅम ग्रेड साठी काय नाईट ड्रेस. त्याच्यानंतर कॅटअप म्हणजे काय गुड मॉर्निंग. डॅमिक म्हणजे काय नाईस मार्केट. आणि मॅटअप म्हणजे काय एव्हरी मॉर्निंग. हे जे वर्ष लिहिलेलं आहे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं एका खाली एक. तर मग आता इथं काय म्हणायचं समान शब्दासाठी समान शब्द. काय म्हणायचं नाराज करावू नको. ते काय पिक्चर पाहिली हिरो अंगात येतो थोडस तसं नको व्हायला. ते नको आपल्याला अभ्यासाचं अंगात आलं पाहिजे. आता पुढे पहा. तर मग आता एव्हरी आणि ड्रेस याच्या जवळचे जे शब्द असन ते वॉश आउट करायचे. इथे एव्हरी आहे आणि 2 नंबर कुठे ड्रेस 1 नंबरला आहे. तर पहिलं नाईस वॉश आउट करायचे. नाईस म्हणजे काय सांगा डमडम. नाईस म्हणजे काय डॅम किंवा डमडम म्हणायला आलं. तर मग आता इथं ड्रेस साठी काय आलं सांगा. खाली काय राहिलं ग्रेट झालं. आता एव्हरी आहे का नाही. तर मॉर्निंग वॉश आउट करा. मॉर्निंग साठी काय सांगा टॅप. मॉर्निंग साठी. मग आता एव्हरी साठी काय करायला इथं मॅट. मग आता याचं उत्तर काय येईल सांगा बोला मॅट ग्रेट. मग किती नंबर सांगा 1 नंबर. तर अशा पद्धतीने उत्तर काढायचे. काही अवघड नाही याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी. हे घेतल्यानंतर आपल्याला काय राहिलं ते नंतर पाहू. ते चेंज नाही होणार. वरचं चेंज नाही होणार. खालचं चेंज नाही होणार. हे फक्त प्रश्न चेंज होईल. हा नंतर सांगतो. एका 60 काय ते आपल्याला युट्यूबवर सांगू आपण. ते लक्ष द्या इकडं. आता हे जे विश्लेषण सांगायचं म्हणजे तुमच्यासाठी सांगतो क्लास व अभ्यासाची रणनीती. एका आठवड्यात 2 पेपर 3 पेपर मध्ये सर्व विषयात रिव्हिजन. विद्यार्थ्याची रणनीती व अनुशासन नोकरी पक्की. याच्याबद्दल तुम्हाला विश्लेषण सांगतो. क्लास म्हणजे काय कमीत कमी 2.5 ते 3 महिन्यामध्ये एक रिव्हिजन झाली. 2.5 ते पावणे 3 महिन्यामध्ये एक रिव्हिजन व्हायला पाहिजे. लक्षात कोणाकडून शिक्षकाकडून. शिक्षकाचं शिकवणं हे झालं एक पट. अभ्यासाची रणनीती विद्यार्थ्याच्या अभ्यासाची रणनीती. अभ्यासा काय करायचं अभ्यासाची रणनीती अशी पाहिजे की विद्यार्थ्याचे 8 वेळेस रिव्हिजन आली पाहिजे. विद्यार्थ्याची रिव्हिजन किती ही झाली शिक्षकाची शिकवण्याची रिव्हिजन आणि विद्यार्थ्याची रिव्हिजन ही झाली रणनीती. किती वेळेस 8 वेळेस 2.5 ते पावणे 3 महिन्यामध्ये. म्हणजे विद्यार्थ्याची 1 आपल्या शिक्षकाची 1 विद्यार्थ्याचे 8. समजलं का. सर्व विषयात रिव्हिजन आली पाहिजे. एका आठवड्यात 2 पेपर घेतले जातात. ही झाली कोणाची शिक्षकाची रणनीती. 3 पेपर मध्ये सर्व विषयाला रिव्हिजन आलं पाहिजे. मग याच्यामध्ये काय करायचं शिक्षकानं 2 पेपर एका आठवड्यात 2 पेपर याचे 3 पेपर मध्ये त्याची रिव्हिजन आली पाहिजे. म्हणजे 10 ते 10.5 दिवसामध्ये. समजलं. आता त्याच्यानंतर तर मग 3 पेपर मध्ये जर रिव्हिजन येत असेल 10 दिवसात 3 पेपर होतात. तर मग एका महिन्यामध्ये किती होतात. एका आठवड्यात 2 म्हणल्यावर जवळपास 8 पेपर होतात. तर 8 त्रिक 24 पेपर होतात का नाही. आणि 3 दिवस वर्ष असतात का नाही. आणि ते समजा ते पकडे आपण तर 3 त्रिक म्हणजे 3 पेपर ते होतात समजा. तर तुमची किती तर 8 रिव्हिजन त्याच्यामध्ये येऊ शकते. किती
जवळपास 8 रिव्हिजन येऊ शकतात. तर 8 रिव्हिजन तुमच्या आल्या पाहिजेत आणि शिक्षकाची शिकवण्याची 1 रिव्हिजन. आता विद्यार्थ्याची रणनीती व अनुशासन. तर विद्यार्थ्याने जी रणनीती केली, जावळाच्या कार्यक्रमात जायचं नाही, लग्नाच्या कार्यक्रमात जायचं नाही, ढोरं वाचलंय, ऊसात कोले धसले असेल तिकडे बघायचं नाही. आलं का लक्षात? आणि काय कायचं एकदा अभ्यास, भीतीच्या आड काय चाललं, काकाचं काकू काय म्हणते त्याच्याकडे लक्ष, मावशी मामा काय म्हणते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. बरोबर, पुढे काय म्हणायचं ते तुम्ही समजून घ्यायचं, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि बरोबर काय करायचं, अभ्यासाची रणनीती बनवली की माझी रिव्हिजन आलीच पाहिजे. आणि त्याच्यानंतर अनुशासन म्हणजे काय, शिस्त. काय त्याच्यामध्ये शिस्त पाहिजे. त्याच्यामध्ये शिस्त मी लावली तर भीतीच्या आड काय चाललं काही घेणं नाही, पण मी टाइम ठरलेला आहे की मला अभ्यास करायचा, त्या शिस्तीमध्येच अभ्यास करणार, त्याला अनुशासन असं म्हणतात. तर मग आता या 3 गोष्टी केल्यानंतर तुमची नोकरी पक्की हमखास होते. याच्यावर स्टॅम्पवर बी लिहून घेतलं चालतंय. समजलं? तर आता पुढचं गणित आपल्याला बघायचंय. एका सांकेतिक भाषेमध्ये, लक्ष द्या रे, एका सांकेतिक भाषेमध्ये केच, टेम, बू म्हणजेच स्माइल अँड एन्जॉय. पर यम म्हणजेच काय, स्वीट फ्रेग्रन्स. आणि केस टू पर म्हणजे काय, स्माइल इज स्वीट, एन्जॉय फ्रेग्रन्स. यासाठी कोणते शब्द येतील? तर मग आता इथं एन्जॉय फ्रेग्रन्स, FRAGRANC साठी काय आहे का व्यवस्थित? क्लिअर आहे ना? तर मग आता या ठिकाणी पहिलं काय करायचं आपल्याला समजून घ्यायचं. समान शब्दासाठी समान शब्द, समान शब्दासाठी हे चायना भाषेमध्ये असं, कशामध्ये असं नाही का नाही, आपल्या काय घेणं नाही, इंग्लिश माहिती आहे नाही. तर आता इथं का घे बाबा डबल. बस हा असू द्या, आता ते नंतर पाहू. आता काय तर आलं की व्यवस्थित. तर मग आता सांगा, समान शब्दासाठी समान शब्द किंवा समान नावं. लक्ष द्या भाऊसाहेब, आहे का नाही? नाही तर त्या विधवा बाया म्हातारे असतात का नाही, ते येतात मन शांती होण्यासाठी, महाराज असतो त्यांच्या समोर बसतात. मग हिच्या डोक्यात काय चालू असतं, मग सुना अशी म्हणती, ती अशी म्हणती, शेजारना अशी म्हणती, आणि ही त्याच्या थोबाडाकडे पाहते, ती हिच्या थोबाडाकडे पाहते, ते विचारामध्ये असतं. आणि इकडे काय रामायण महाभारत काय सांगणं चाललं ते काही समजत नाही. वय झालं तू शिकायसाठी आला ना, तर मग शिकायचं काम कर. आता के टेम्पो म्हणजे किती सांगा, स्माइल अँड एन्जॉय. पर या म्हणजे काय, स्वीट फ्रेग्रन्स. के टू पर म्हणजे काय, स्माइल इज स्वीट. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं, एन्जॉय जो शब्द आहे तर त्याच्या शेजारचा स्माइल अँड वॉश आउट करायचा आहे. आता फ्रेग्रन्स हा शब्द आहे, त्याच्या जवळचा स्वीट वॉश आउट करायचा. आता इथं काय बघायचं आपल्याला, आता स्वीट स्वीट साठी काय आहे, पर्पर. सांगा, स्वीट स्वीट साठी वॉश आउट झालं. मग आता इथं काय राहिलं सांगा, फ्रेग्रन्स. फ्रेग्रन्स साठी काय राहिलं सांगा, रेयाम. समजलं? आता एन्जॉय, आता इथं स्माइल स्माइल वॉश, स्माइल स्माइल साठी काय आहे, केच केच. स्माइल स्माइल साठी काय आहे, केच केच, ते वॉश आउट झालं. मग आता इथं काय राहिलं सांगा, आता इथं टेम आणि बुवा असे 2 शब्द राहिले, अँड आणि एन्जॉय साठी. मग आता हे रामतामा इथंच आहे, किंवा राम समजा किंवा राम समजा. येत एक तर ऑप्शन मध्ये, ऑप्शन गणित, एक तर टेम नाही टेम रॅम आसन नाही तर बुरॅम आसन. 2 पैकी एक. टेम रॅम आहे का बुरॅम आहे? हा, मग याच्या ठिकाणी समजलं का, हे उत्तर आहे. समजलं का? लक्ष द्या. हा पुढे पहा. एका सांकेतिक भाषेमध्ये ट्रे का शेड साठी मँगो इज येलो, मिंग शेड गो साठी कलर इज कोड, गोका साठी येलो कलर, गोका साठी थोडं लक्ष देणं बा.
नाही तर जन्माला आला ह्याला नवची वाता वाता मेला अशी दैन होईन रे. लक्ष दे इकडं, नाही तर काही फायदा होणार नाही. मग काय त्या ठिकाणी काय होईल, एका मार्कानं कटला तर मग त्या ठिकाणी का दुःख होतंय 15 दिवसाचं किंवा 6 महिन्याचं, सोबतचा निघून जातो आपण तसेच राहतो. तसं होता कामा नाही. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं, कोड हा शब्द, याचं उत्तर काढायचं कोड. बरोबर, कोड साठी काय, तर इथंच आपलं काय करायचं आहे, कोड हा शब्द इथं दिसतो तुम्हाला, कलर आणि इज वॉश आउट करून टाकायचा आहे. मग आता इथं कलर, कलर साठी काय सांगा, गो गो. कलर कलर साठी हे झालं. आता इज साठी शेट शेट, इज साठी. मग आता कोड साठी खाली काय उरलं, मिंक. थांबा थांबा थांबा, थांबा, एक काहीतरी आपलं मिस्टेक झाली घेताना, ते आपण नंतर घेऊ, नाही तर तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकतो. हा, तर इथं तिथं ना याच्यानुसार EMI NK, हा पीपीटी वाल्याची गलती. हा, याचं उत्तर असं येईल, मिंक येईल अशा पद्धतीनं. पण प्रश्न कसा आहे तो चेक करून मी तुम्हाला उद्याच्या पीपीटी मध्ये घेऊन टाकेन. हा, 5वा ऑप्शन घ्या सध्या. हा, लक्ष द्या. जर मोथॉपॉक साठी मंकी आर मॅड, लक्ष द्या. आणि रेथॉपिक साठी डॉग्स आर बार्किंग, आणि कॉप दे रे साठी तर बार्किंग साठी काय, बार्किंग साठी काय. तर मग आता या ठिकाणी बार्किंग जो शब्द आहे त्याच्यासोबतचा जो शब्द आहे कोणता, डॉग आणि आर, हे काढायचे. आता याच्यामध्ये डॉग डॉग साठी काय सांगा, रे आणि रे. डॉग डॉग साठी काय, त्याच्यानंतर रे झालं. आणि आरा साठी काय सांगा, थो थो. आरा साठी थो थो. आलं तुमच्या लक्षात. तर मग आता बार्किंग साठी काय राहिले सांगा, ते हे पीक हे उत्तर आहे, PIC. किती नंबर, 2 नंबर. समजलं. आता त्याच्यानंतर एका सांकेतिक भाषेमध्ये 654 म्हणजेच यू आर इंटेलिजंट. त्याच्यानंतर 906 म्हणजे इंटेलिजंट अँड क्रियल. 759 म्हणजे दे आर क्रियल. तर या भाषेमध्ये दे साठी कोणता संकेतांक वापरलेला आहे, दे साठी कोणता संकेतांक वापरलेला आहे. मग आता इथं संकेतांक सांगायचा म्हणजे पहा, आता इथं काय, समान अंकासाठी समान शब्द. बोला सगळेजण, समान अंकासाठी. मग आता या समान शब्दासाठी म्हणजे दे साठी कोणता अंक आहे ते काढायचंय. समजून आले थोडं थोडं, लक्ष विचलित होऊ देऊ नका. 2-4 दिवस आपल्याला होण्याची ऑनलाईनची बी प्रॅक्टिस करावं लागेल याच्यामध्ये, आणि जे ऑफलाईन मध्ये असेल त्यांना घरी आणखी शिल्लक समजन. तर त्याच्यात आवाज येतो का नाही, आवाज कमी करायचा का जास्त करायचा, का तुम्ही आवाज थोडासा कमी ठेवायचा का वाढवायचा, हे सगळं ज्याच्यात जजमेंट बसतं का नाही, हे आलं एकदा तर मग आपण घ्या सांगू. चल लक्ष दे, आवाज वाढू नको. तर आता त्याच्यानंतर सांगा 654 साठी किती सांगा, सांगा, यू आर इंटेलिजंट लिहिलं. त्याच्यानंतर 906 म्हणजे किती आहे सांगा, इंटेलिजंट अँड क्रियल. आणि 759 साठी किती आहे सांगा, दे आर क्रियल. तर आपल्याला दे साठी उत्तर काढायचंय. तर आता इथं सांगा, तर आता दे साठी काढायचं तर आर आणि हे वॉश आउट करायचं, फक्त हे उत्तर काढायचं. हा, तर आर साठी किती आहे सांगा, 5-5. हे वॉश आउट झाले. तिथं अंडरलाईन अधोरेखित केलं म्हणजे त्याचं काम संपलं, वॉश आउट झाले. त्याच्यानंतर क्रियल, क्रियल साठी काय सांगा, 9 आणि 9. तर मग आता इथं दे साठी किती राहिले सांगा, 7. याचं उत्तर किती आहे सांगा, दे साठी 7. सोपं आहे का नाही. एका सांकेतिक भाषेत वसंत इज एल्डर हे विधान 765 असे लिहितात. तर एल्डर अँड यंगर साठी 592 असे लिहितात. सारा इज यंगर साठी 961. तर वसंत अँड सारा साठी काय, इथं वसंत, सारा साठी काय. आता तुम्हाला समजलं आता काय वॉश आउट करायचं.
आता जिथं वसंत हे समजा उदाहरणार्थ वसंत आणि इज आणि एल्टर वॉश आउट करायचंय, आपलं वसंतचं नाव काढायचंय. तर सांगा मग इज साठी किती? बॉम्बला 6 इकडे लक्ष देणं बा. इज साठी म्हणजे 6. त्याच्यानंतर म्हणून आता इथं सांगा एल्डर साठी काय सांगा? 5. एल्डर साठी. मग आता याच्यामध्ये वसंत साठी किती राहिले सांगा? 7. आता त्याच्यानंतर सारासाठी इज आणि यंगर वॉश आउट करायचंय. यंगरसाठी मग आता इथं सारासाठी किती राहिले? नाही त्या साठी नंतर पाहू रे, पहिले साराची सोय कर. सारासाठी किती राहिले? 1. लक्ष देवा. आता त्याच्यानंतर आता इथं 9 संपलं का नाहीये? त्या साठी किती? 2. मग याचं उत्तर किती आलं सांगा? 721. किती नंबर आहे ऑप्शन? हा, इथं 5वा ऑप्शन म्हणजे ते पुस्तकामध्ये गलती आहे, इलाज नाही. पीपीटी वाल्याची नाही, आता पुस्तक वाल्याची गलती आहे, त्याच्यात आपण सुधरून घेऊ. हा, चला जास्त बोलू नका, चापरेपणा करू. लक्ष द्या इकडे, बोलू नका, आपल्यामध्ये सुधारणा करा. जर नाम निक टॉम साठी काय? किंग इज गुड. तू सा मी साठी ऑल आर फेअर. किंग नाम टू साठी क्यून इज फेअर. तर आता पुढं टिक हाईक निक साठी बुक वॉज गुड. तर किंग साठी काय? लक्ष दे रे. याच्यासाठी विराट कोहली नाही का भारताचं एक बी लग्नाला नाही सांगितलं, कारण तिथं गुलाबजामुनचं जेवण दिलं. हे माहिती एक जण ती ताट भरूनच खाते, टोपल्यावर खाते, यायला सांगायलाच नको. आणि तुम्ही असं जर क्लासमध्ये खिचडी करत असाल ना, तर तुम्ही नोकरीपासून वंचित राहाल. लक्षात घ्यायचंय, तसं व्हायला नको. आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची म्हणजे देव आणि राक्षस याच्यामध्ये दोघांचं युद्ध लागलं, देवाचं आणि राक्षसाचं. याच्यामध्ये राक्षसाचा विजय झाला आणि देव हारले. जेव्हा ते हारल्यानंतर देव विचार करू लागले का आपण हारलो का? सगळे देव हे स्वतःला मुख्य समजायचे. त्यांच्यामध्ये गोंधळ होता, एकमेकाचं कोणी ऐकत नव्हतं, मनाचे राजे होते, म्हणून देव हारले. त्याने विचार केला कोणीतरी मालक असावा, त्याच्यासाठी जैन चुपचाप बैस. त्याच्यासाठी एक कोणीतरी राजा असावा, राजा त्या माणसाचा, मुख्य माणसाचं ऐकलं पाहिजे, मुख्य राजाचं ऐकलं पाहिजे. तेव्हा राजाची निर्मिती केली. मग पहिला राजा कोण होता? देवाचा इंद्र होता. तू बंद कर बाळ. तेव्हा देवाचा राजा इंद्र बनवला. त्याच्या राजाच्या अंडर खाली पुन्हा डबल राक्षस सोबत युद्ध केलं. त्यांच्यामध्ये डिसिप्लिन आलं, त्यांना देवांना ट्रेनिंग दिलं की असं युद्ध लढायचं म्हणून. आणि त्यांचे काय केले? तयारी जबरदस्त घेतली, युद्धाची तयारी केली. आणि युद्धाची तयारी केल्यानंतर पुन्हा युद्ध राक्षसासोबत लढलं, तर राक्षस हारले, देव विजय झाले. तसंच आम्ही क्लासमध्ये जर समजा कोणी आमचं एक मत नसन, कोणी ऐकत नसन, तर त्याच्यामध्ये काय होईल? गोंधळ तयार होईल. तुमचा ज्ञान ग्रहण करण्यापासून तुमचं दुर्लक्ष होईल. ते दुर्लक्ष न होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? समोर शिकवणं चाललं तर समोर लक्ष दे नाही, तेव्हा तुम्ही वैयक्तिक युद्ध जिंकू शकता. आलं लक्षात? तर मग आता किंग साठी काय? आता याच्यामध्ये काय? समान शब्दासाठी समान नावं, समान शब्दासाठी. मग आता इथं नाम निक टॉम साठी सांगा किंग इज गुड. टू सामी साठी ऑल आर फेअर. किंग नाम टू साठी क्वीन इज फेअर. तर टिक हाईक निक साठी बुक वॉज गुड. तर किंग साठी काय? आता ही तर किंग शब्द आहे, याच्यासोबतचं इज आणि गुड वॉश आउट करायचं. आता सांगा इज साठी काय सांगा? बोला. नाम. इज साठी नाम. त्याच्यानंतर गुड साठी सांगा निक. गुड साठी. तर मग आता या ठिकाणी किंग साठी काय आलं? टॉम. याचं उत्तर आलं किंग साठी टॉम, हे उत्तर आलं. पर्याय नंबर 3. जर स्लिंग पॅड म्हणजेच व्हाईट हाऊस, मॅट दे पॅड्स म्हणजेच हाऊस अँड हट, हप किट स्लिंग म्हणजेच नाईस व्हाईट पेपर. तर आता मॅट हब म्हणजे नाईस हट, तर नाईस पेपर हट साठी
उत्तर काय काढायचं सांगा. नाईस पेपर हर्ट साठी काय समजलं. तर मग आता याच्यामध्ये नाईस जवळचा जो शब्द असन तो वॉश आउट करायचा, पेपर जवळचा शब्द वॉश आणि हार्ट जवळचा वॉश आउट करायचा. तर मग आता याच्यामध्ये नाईस नाईस ते नाईस नाईस साठी काय सांगा. हॅब हॅब म्हणा किंवा हब म्हणा. तर मग आता सांगा हर्ट साठी काय राहिलं सांगा. मॅट. काय आहे मॅट. इकडे 1 नंबरला उजव्या साईडनं मॅट लिहू शकता. त्याच्यानंतर पेपर जवळचं आता व्हाईट 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 वॉश आउट करायचं. पेपर साठी पेपर काढण्यासाठी काय आता तुम्हाला माहिती आहे नाईस वॉश आउट झाला व्हाईट व्हाईट करा. व्हाईट व्हाईट साठी काय सांगा. स्लिंग स्लिंग. व्हाईट व्हाईट साठी मग आता पेपर साठी खाली काय राहिलं सांगा. किट. किट राहिलं इथं किट लिहा. त्याच्यानंतर नाईस साठी नाईस साठी काय आहे हब आहे. मग इथं काय लिहायचं हब लिहायचं. याचं उत्तर झालं नाईस पेपर हर्ट साठी हब किट मॅट. समजलं. किती नंबर 2 नंबर. जर 789 म्हणजेच ट्रूथ ऑलवेज ट्रम्प्स. 567 म्हणजे काय स्पीक द ट्रूथ. 523 म्हणजे काय स्पीक नो लाईज. 5814 म्हणजे काय स्पीक ऑलवेज इन टाइम. तर स्पीक ट्रूथ इन टाइम साठी काय स्पीक ट्रूथ इन टाइम साठी काय. तर आता स्पीक जवळचा शब्द आपल्याला वॉश आउट करणं आहे. आता स्पीक 3 ठिकाणी स्पीक 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 सांगा किती 5 5 5 किती आले 5 5. स्पीक 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 साठी किती आले समजलं. आता त्याच्यानंतर आता हा ऑलवेज ऑलवेज काढा. ऑलवेज ऑलवेज साठी किती आहे 8 8. ऑलवेज ऑलवेज साठी तर आता इन टाइम साठी किती राहिले 14. आता ट्रूथ हे तर आता ट्रम्स थांब हा ट्रूथ साठी किती 7 7. मग ट्रूथ साठी किती निघाले 7. मग याचं उत्तर किती आलं सांगा 57 14. स्पीक ट्रूथ 3 टाइम साठी काय 57 14. समजलं का क्लिअर. काही अवघड. आता त्याच्यानंतर बघायचे जर शाक नाम पॅड साठी फ्रेश ग्रीन व्हेजिटेबल. शाक टिप साठी ग्रीन इज गुड. नाम के रॅग साठी ईट फ्रेश फ्रूट. टिप मॉड साठी तर गुड व्हेजिटेबल साठी काय व्हेजिटेबल म्हणजे काय भाजीपाला व चांगल्या भाजीपाल्यासाठी. नाही तर टेबल माझा टेबलवर ठेवलेलं व्हेज असं काहीतरी मटन किंवा शाकाहारी असं काहीतरी माणसं ना तसं म्हणू नका. अरे हा लक्ष द्या. आता शाक नाम पॅड साठी काय फ्रेश ग्रीन व्हेजिटेबल. बोला शाक नाम पॅड साठी शाक टिप से साठी सांगा. नाम के रॅक साठी आणि टिप मोड साठी. तर आता गुड जवळचा हेल्थ हेल्थ आहे का 2 ठिकाणी. आता गुडगुड आहे. हा गुडगुड साठी टिप टिप हे झालं टिप 1 नंबर टिप लिहू. आता व्हेजिटेबल आहे तर फ्रेश 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 साठी सांगा. फ्रेश फ्रेश साठी हा नाम नाम तेरे नाम नाही नाम नाम. आता इथं काय पुन्हा राहिलं ग्रीन ग्रीन साठी शाक शाक. ग्रीन ग्रीन साठी तर मग आता इथं काय राहिलं सांगा. मग इथं फ्रेश ग्रीन साठी शाक नाम तर वॉश आउट झालं. तर व्हेजिटेबल साठी किती राहिले पॅट. याचं उत्तर येईल टिप पॅट. समजलं. आता त्याच्यानंतर आता पुढचा पहा तुम्ही बोलायचा. हा जर 1234 म्हणजे किती कोल्ड वॉटर इज गुड. 634 साठी हॉट वॉटर स्विंग. 531 साठी विंटर इज कोल्ड. तर 895 साठी समर अँड विंटर. तर गुड समर साठी काय कारण आपल्याला आवाज चेक कर नाही तुमचा येतो कसा तर नाही तर मग मलाच बॉम्ब लावं लागेल.
तर आता इथं गुड समजसाठी कोणते अंक लिहाल? तर आता पुन्हा डबल बोला. 1234 साठी 627 म्हणजे 531 म्हणजे 895 म्हणजे. कारण पेपर सोडवताना किंवा तुमच्या रजिस्टर अशा पद्धतीने लिहा पुढं आणि मग नंतर उत्तर काढा. समजलं? तर मग आता गोड काढायचं असेल तर गोड जवळचं वॉश आउट करायचे कोणते? कोल्ड वॉटर इज. आणि सम जवळ सम काढायचं असेल तर कोणतं? ऍट विंटर. तर आता विंटर साठी सांगा 5 विंटर साठी. आता त्याच्यानंतर आता याचा इथं 8-9 असेल दोन्ही पैकी एक आपण ऑप्शन ठरवू शकतो. पाहू तर पुढे काय तर. आता इजी साठी 3 वॉटर साठी 2 वॉटर साठी कोल्ड साठी 1 कोल्ड साठी. मग राहिलं गुड साठी किती? 4. तर आता इथं समर आहे का? इथं एक तर एक काय समज का 2 पैकी एक उत्तर. समसाठी एक तर 8 असन नाही तर 9 असन. 48 किंवा 49 या 2 पैकी ऑप्शन मध्ये एक संख्या असन ते उत्तर. 49 नाही ना ऑप्शन उत्तर. एक काय माहिती का 8 का 9 माहित नाही. ऑप्शन मध्ये त्याचं उत्तर सापडन. एक तर 48 असेल नाही तर 49 असेल. मग काय उत्तर सांगा? 48 लिहायचं. हे ऑप्शन ठरणार. 2 नंबर. हे समोरचे आता ऑप्शन तुम्हाला पुस्तकात बी जास्त पाहायचं काम नाही पडत. एका सांकेतिक भाषेमध्ये 569 साठी स्मॉल इज बॅड, 857 म्हणजेच बॅड अँड अगली, तर 918 म्हणजे काय? बॉय इज अगली. तर स्मॉल साठी कोणते अंक वापरले आहेत? आता जे स्मॉल आहे त्याच्या जवळचे जे अंक आहे ते वॉश आउट करायचे. कोणते? इज आणि बॅड. सांगा इज साठी काय सांगा? 9 इज साठी. बॅड साठी 5. तर मग आता स्मॉल साठी किती राहिले सांगा? 6 हे उत्तर आले. किती नंबर? 1 नंबर.